हॅलो माय ब्युटिफुल पीपल. तर ऋग्वेदला ना आज नुसतं अंडा 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 चालू होता त्याचा सकाळपासून. म्हणून त्याला अंडा बनवून दिला की मला अंडाच खायचा आहे म्हणून. आणि ते दिल्यानंतर त्याला बघा, तो इतका एन्जॉय करून अंडा खातो आहे की भाई साहब, म्हणजे मी तुम्हाला सांगूच नाही शकत. त्याला जी खुशी होत होती ते बघू शकता तुम्ही. आणि मग त्याच्यानंतर त्याचा अंडा वगैरे खाऊन झालं. मग मी माझी कामं करायला लागली ताकी मग माझी कामं लवकरात लवकर होईल. आणि तो असताना माझ्या काही गोष्टी होणं एकदम इझिली पॉसिबलच नाही. म्हणून मग जेव्हा त्याला खायला दिलं, तो त्याचं खात होतं, त्या टायमेला मी साईडला येऊन माझी भांडी वगैरे घासत होती. बिकॉज मी रात्री सगळी भांडी घरी घेऊन आलेली क्लीन करण्यासाठी. तशी तर मी तिथेच घासून टाकते. आणि मग त्याच्यानंतर भांडी वगैरे घासून झालं, थोडंसं खाल्लं मी, कारण मी एकटीच होती. तर म्हणून मग खाऊन पिऊन घेतलं, थोडंसं रेस्ट केलं आणि मग आपलं निघाली दुकानावरती. मग निघाली त्याच्यानंतर फटाफट जाऊन सगळ्या गोष्टी लावल्या, सेटअप केलं. आणि मग पहिलीच ऑर्डर होती पॅनकेकची. बिकॉज मी जेव्हा जेव्हा मी जाते जशी, तर तेव्हाच लगेच सगळ्यात गोष्टी चालू व्हायला लागतात. म्हणून मग सगळ्यात पहिली ऑर्डर माझी पॅनकेकची होती. त्याच्यानंतर मग फटाफट पॅनकेक वगैरे करून दिले, ट्रिपल चॉकलेटवाले वगैरे. आणि असं आहे की भरपूर सारे ऑप्शन्स आहेत माझ्या कार्टवरती. तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही याल ना, तुम्हाला ट्राय कराल तेव्हा तुम्हाला समजेल की काय काय गोष्टी आहेत. वॉफल आहे, चॉकलेट बाऊल आहे, नंतर रेड वेल्वेट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग तसे जसे मला ऑर्डर येतात तसे मी फटाफट करायला घेते. आणि आज राहुल नव्हता, म्हणजे राहुल अजून, म्हणून मला एकटीलाच करायला लागत होतं. आणि एकटीला इन द सेन्स असं नाही की एकटीच मी सगळ्या गोष्टी करत होती. माझा भाऊ पण आला होता आज, पण मी त्याला बोलवलं होतं की तू थोडंसं हेल्प कर आणि थोडंसं मला हेल्प करून जाशील तर बरं होईल. तर मग त्याने मला काट लावायला हेल्प केली. त्याच्यानंतर थोडंसं ड्रिझल करतो तो, आता तो गोष्टी शिकतो आहे. आणि त्यालासुद्धा सगळ्या गोष्टी यायला लागल्यात. नॉर्मली बघायला गेलं तर ती खूप इझी आहे. बिकॉज ते थोडीशी हेवी असतं, म्हणून मग ते फटाफट उचलायला भेटत नाही. आणि कंटिन्यू स्टर करायचं असतं, म्हणून मग ते गोष्ट तो करतो. म्हणजे त्याला जसं सांगते तसं त्याने कधी गोष्टी काही केल्या नव्हत्या. बट तरीसुद्धा तो आता 2 दिवस झाले तो येतो आहे, तर त्याला ही गोष्टी समजत आहेत असं. म्हणजे तोही हँडल करू शकतो आहे असं. मग त्याच्यानंतर गोष्टी झाल्या फटाफट. मग रेड वेल्वेटची हे आली, मग रेड वेल्वेटचं हे दिलं. मग कस्टमर वगैरे थांबले. नंतर रात्रीचे 12 वाजले होते. हे 12 वाजताचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. रात्री सगळं बंद होतं, फक्त आमचं धुणं वगैरे, क्लिनिंग वगैरे सगळं चालू असतं. सगळं साफसूफ करून घरी येते तेव्हा मी इतकी ड्रेन झालेली असते. बट तुम्हाला काय सांगू मी, बट काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे, म्हणून ह्या गोष्टी आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवणार आहे. तोपर्यंतसाठी बाय.